मित्रांनो नमस्कार. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. नेहमीप्रमाणे आपण खास एक वेगळा व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. मी महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या भागात फिरत असतो आणि त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगरमध्ये जर काही चांगले हॉटेल असतील तर तिथले व्हिडिओ खास आपल्यासाठी सादर करत असतो. तर मी आज तुम्हाला छत्रपती संभाजीनगर ते जालना रोडवरील म्हणजे चिकलठाण्यापासून थोडंसं साधारण 1 किलोमीटर अंतरावरील साई पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंटमध्ये घेऊन आलेलो आहे. आणि तुम्ही परिसर बघू शकता. प्रशस्त हॉटेल आहे आणि इथे खास तुम्हाला 180 रुपयामध्ये महाराष्ट्रीयन थाळीचा आस्वाद घेता येईल. तर या थाळीमध्ये 3 चपात्या, राईस, पापड, सुक्की भाजी, दाल आणि काळा मसाल्यामध्ये तुम्हाला इथे खास जेवण मिळतं. मित्रांनो या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला इतरसुद्धा वेगवेगळ्या थाळ्या आहेत. त्याच्यामध्ये शेवगा आहे, पनीर आहे. विशेष म्हणजे इथे पंजाबी थाळीसुद्धा आहे, ती 200 रुपयामध्ये मिळते. तंदूर रोटी आणि इतर काही सुक्या भाज्या असतात. छत्रपती संभाजीनगर शहरामधील ही तिसरी शाखा आहे. पहिली शाखा जी त्यांची आहे ती साधारण 22 ते 23 वर्षापूर्वी सुरू झाली कॅनॉट प्लेसमध्ये. दुसरी शाखा आहे ती गारखेडा परिसरामध्ये आणि तिसरी शाखा अतिशय गजबजलेल्या जालना रोडवर आहे. बाहेरून जे कुणी येणार असतील, जालन्याकडे जाणार असतील किंवा शेंद्रा MIDCमध्ये प्रत्येकाला काही ना काही काम असतं, अधिकारी कर्मचारीसुद्धा इथे येत असतात. तर अशा व्यक्तींना खास व्हेज जेवणासाठी हे हॉटेल अतिशय फायदेशीर ठरू शकतं. या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे प्रवीण भोसले म्हणजे या हॉटेलचे जे मालक आहेत हे सर्व मसाले त्यांच्या घरीच बनवतात. म्हणजे आपण ज्यावेळेस बाहेर जेवायला जातो तर खास आपण जेवणाकडे बघत नाही, आपल्याला फक्त ते जेवण टेस्टी आहे एवढंच वाटतं. तर घरगुती पद्धतीचं जेवण आपण कुठे मिळतं याची माहिती घेतली पाहिजे. तर इथे खास आपल्याला घरगुती पद्धतीचं जेवण मिळतं. तुमचे काही मित्र असतील किंवा मोठं फंक्शन तुम्हाला इथे करायचं असेल तर चांगली सुविधा तुम्हाला मिळते. इथलं वैशिष्ट्य म्हणजे स्वच्छता. म्हणजे तुम्ही किचनमध्ये जरी गेलात आणि बाजूला जरी तुम्ही बघितलं तर तुम्हाला इथे स्वच्छता सगळीकडे दिसून येईल. त्यामुळे इथलं जेवणसुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचं आहे. पुरेपूर काळजी घेतली जाते. इथे जेवण बनवतानासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं सगळं काळजी घेऊन जेवण बनवतात. आणि मित्रांनो इथल्या जेवणानंतर कुठलाही त्रास होत नाही. आम्हीसुद्धा यापूर्वी त्यांचे जे काही 2 शाखा आहेत त्या ठिकाणी जेवण केल्यानंतर आम्हीसुद्धा स्वतः निरीक्षण केलं आणि त्यानंतर आम्हाला असं जाणवलं की इथला कुठलाही त्रास आम्हाला झालेला नाही. या हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे. 180 रुपयामध्ये महाराष्ट्रीयन थाळीचा तुम्ही आस्वाद घेऊ शकतात आणि 200 रुपयामध्ये पंजाबी थाळी तुम्हाला मिळेल. आणि याशिवाय इतरसुद्धा काही व्हेज पदार्थ आहेत, त्या पदार्थांचा तुम्ही आस्वाद घेऊ शकता. यासोबत बाजरीच्या भाकरीसुद्धा तुम्हाला इथे खायला मिळतील. तर मित्रांनो छत्रपती संभाजीनगर हे अतिशय गजबजलेले शहर आहे. 17 लाख लोकसंख्येचं हे शहर आहे आणि इथे असंख्य हॉटेल आहेत. त्यामुळे इथे आल्यानंतर कुठे जेवण करायचं असा अनेकांना प्रश्न पडतो. तर व्हेज हॉटेलमध्ये खास साई पालखी रेस्टॉरंटचा तुम्ही विचार करू शकता. तुम्ही जालन्याकडे जाणार असाल किंवा शेंद्रा परिसरामध्ये तुमचं काही काम असेल किंवा एक थोडासा निवांत वेळ म्हणजे गजबजलेल्या ठिकाणी न जाता तुम्हाला एक थोडासा एन्जॉय करायचा आहे किंवा शांततेत तुम्हाला जेवण करायचं असेल, फॅमिलीसह जायचं असेल तर तुम्ही या हॉटेलचा विचार करू शकता. आपण ज्यावेळेस बाहेर जातो तर बघतो की बऱ्याचदा कुक जे आहेत ते 1-1.5 वर्षामध्ये बदलले जातात. परंतु या हॉटेलचं वैशिष्ट्य असं आहे त्यांच्या जवळपास साई पालखीच्या 3 शाखा आहेत आणि कोयल्याच्यासुद्धा या शहरामध्ये 3 शाखा आहेत. तर त्यांच्याकडे जे कुक आहेत ते 15, 20, 22, 24 वर्षापासून इथे आहेत आणि त्यामुळेच इथलं जे जेवण आहे अतिशय अप्रतिम असतं. जेवणामध्ये चवीमध्ये कुठलाही बदल होत नाही. त्याचमुळे अनेक जण इथे खास जेवायला येतात. तर मित्रांनो तुम्हीसुद्धा एकदा या. मीसुद्धा या ठिकाणी अनेकदा येत असतो मित्रांना घेऊन किंवा मला जर कोणाचा काही कॉल आला जेवण कुठे चांगलं मिळतं तर मी या हॉटेलला जा असं त्यांना आवर्जून सांगतो. कारण मलासुद्धा एक खात्री आहे की इथे आल्यानंतर त्यांना चांगली सुविधा मिळते, जेवणसुद्धा चांगलं मिळतं आणि त्यांना कुठलाही त्रास होत नाही. तर हॉटेलचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे. धन्यवाद.